HM घाटमाता न्यूज। महिलांच्या प्रश्नाच्या भडीमाराने फौजदार साहेबाची बोलती बंद। उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी जेल भरो आंदोलनाचा इशारा। आटपाडी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनीचा 2 महिन्यापूर्वी अपहरण करण्यात आलं होतं। या संदर्भामध्ये मागील 2 महिन्यामध्ये पोलिसांना आरोपीला शोधण्यामध्ये अपयश आलेलं आहे। म्हणून पीडित परिवाराकडून आटपाडी पोलीस स्टेशन समोर सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केलं आहे। उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी गावातील महिलांनी सहभाग नोंदवला। यामध्ये मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती। आटपाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनय बहिर हे माहिती देण्यासाठी आले असता या ठिकाणी महिलांनी त्यांना प्रश्न विचारून त्यांची पुरती बोलतीच बंद केली। दरम्यान या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे व कार्यकर्त्यांनी भेट देऊन 2 दिवसामध्ये मुलीचा शोध घेऊन आरोपीला हजर करावे, अन्यथा स्वाभिमानी रस्त्यावर उतरेल असा इशारा देण्यात आला आहे। त्यांची अल्पवयीन कन्या गेल्या 2 महिन्यापासून निशिग आहे, बेपत्ता आहे, गायब आहे आणि 2 महिन्यामध्ये आटपाडी पोलिसांनी कोणताही तपास केला नाही, त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही। राजकीय वरदहस्तामुळं, राजकीय पाठिंब्यामुळं या आटपाडीचे पोलीस आळीमेळी गुपचिळी या न्यायानं एका अल्पवयीन मुलीला अत्याचार होत असताना सुद्धा त्यांनी गांधारीची भूमिका घेतलेली आहे। त्यामुळंच आज आम्ही या ठिकाणी रावसाहेब कोळे यांचं बेमुदत उपोषण, काळे यांचं बेमुदत उपोषण आटपाडी तहसीलदार कार्यालयासमोर सुरू आहे। त्या उपोषणाला आम्ही पाठिंबा दिला आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी राहील आणि या पोलिसांनाही मी इशारा देतो की तात्काळ या 2 दिवसामध्ये जर या अल्पवयीन मुलीला पकडलं नाही, शोधून आणलं नाही आणि संबंधितावर पोक्सो अंतर्गत कारवाई केली नाही तर या आटपाडी पोलीस स्टेशनला आम्ही घेराव घालू। जर कुणाच्या राजकीय दबावामुळं, आर्थिक मिंदेपणामुळं किंवा पैसे घेऊन हा जर तपास दाबला जात असेल तर पोलिसांनी लक्षात ठेवावं की स्वाभिमानी शेतकरी संघटना आता आपल्या या आंदोलनामध्ये आहे। त्यामुळं जोपर्यंत या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। सदरचं आंदोलन हे वेगळ्या वळणावरती पोहोचलेलं आहे। आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही पोलिसांनी फक्त उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संतप्त नागरिकांनी बुधवारी जेल भरो आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। HM घाटमाता न्यूज।